श्री शिवाय नमस्तुभ्यम. हाय फ्रेंड्स, काळा मसाल्याची रेसिपी शेअर करत आहे. मोहरी खमंग भाजून घेतली, चांगली चॉकलेटी होईपर्यंत असं हातानं चुरून पाहायचं. खूप खमंग वास यायला लागला की बास करायचं. आणि खसखस पण पांढरी असते, थोडीशी लालसर होईपर्यंत भाजायची. जिरे शहाजिरे फक्त गरम करायचे आणि ते सगळे कोरडेच भाजायचं, त्याला तेल नाही टाकायचं. आणि खोबऱ्याला थोडीशी तेलाची धार टाकून अगदी परतून घ्यायचं, लाल बुंद होईपर्यंत परतून घ्यायचं. असं पांढरंशुभ्र खोबरं असतं अगोदर आणि ते नंतर तेवढं लाल होतं. मगच त्या मसाल्याला कलरही येतो, चवही येते आणि खूप खमंग, इतका खमंग वास सुटला होता ना हे भाजताना. म्हणजे ते टिकतं पण, आपण 5-6 महिने जरी टिकवलं मसाला तरी तो मसाला टिकतो. आणि हे पहा, थोड्या तेलावरती अगदी लवंग, मिरे परतून घेतले आणि हे थोड्या तेलात तळून घेतलं तमालपत्र. आणि त्याच्यामध्ये सुंठ लगेच तळून घेतलं. लगेचच हिंग पण तळून काढायचा, जास्त नाही तळावं लागत हिंगाला. मसाला वेलची घेतलेली आहे तळून. हिंग बघा तळून घेतलेला आहे, 8-9 हळकुंड पण असे टाकले, तळून घेतले. त्याचं असं थोडंसं फुटल्यासारखं होतं आणि ते समजतं लगेच तळलं म्हणून. असं प्रमाण अगदी चांगलं तळून घेतलं ना, ते छान खमंग भाजून तळून घेतलं की छान होतं. हे बघा, मी थोडं थोडं, अगदी जास्त पण नाही तळायचं, त्यातला वास जाण्यासारखा. हे लवंग मिरे असं खमंग होईपर्यंत तळायचं, जास्त नाही त्याला हे करायचं, परतायचं तेलावरती. आणि हे बिन तेलाचं सगळं भाजून घेतलेलं आहे. नंतर मी हे सगळं, आणि हा कांदा तेलामध्ये तळून घ्यायचा. असं सगळं वेगवेगळं भरायचं. उरलेलं तेल होतं ते पण घेतलं. नंतर तर मसाला मिळवताना ते मिरची कांडप मशीनमध्ये ओतायचं आणि त्याचा खमंगपणा येतो त्या तेलामुळे. ते मसाला पण जास्त दिवस तसा ना तसा ताजा राहतो. हे पहा, धणे पण आहेत, धणे पण खूप खमंग होईपर्यंत भाजायचे, म्हणजे लालसर थोडेसे व्हावे लागतात. आणि मिरच्या गरम करायच्या फक्त, जास्त नाही भाजायच्या. 1.5 किलो प्रमाणात मिरच्या आहेत आणि त्याचं सगळं प्रमाण तुम्ही वाण्याच्या दुकानात म्हणलात की 1.5 किलोचा मसाला मिरच्या आहेत, तर ते सगळं प्रमाण व्यवस्थित देतात. नसेल तर मला सांगा, मी पण तुमच्यासोबत शेअर करीन प्रमाण माझ्या मसाल्याचं.